म्हणजे पायाभूत सुविधा खऱ्या अर्थाने ज्या राज्याच्या पायाभूत सुविधांवर खर्च जास्त असतो त्याची प्रगती जास्त पुढे वेगाने होत असते. हे गणित आहे, साधं समीकरण आहे. त्यामुळे या आपण जर बघितलं तर पायाभूत सुविधांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर निधी आम्ही त्याची आकडेवारी अजितदादांनी दिलेली आहे. त्या आकडेवारीत जात नाही. त्यामुळे अमेरिकेचं उदाहरण आपल्याला माहित आहे. त्यांची ओळख जी आहे त्यांची श्रीमंती रस्त्यामुळे आहे आणि म्हणून आज कनेक्टिव्हिटीला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. फक्त रस्त्याच्या कनेक्टिव्हिटी नाही तर एअरपोर्ट देखील घेतले. आता एक नवीन मुंबईचा होतोय, एक वाढवणचा आम्ही करतोय. इतर जे एअरपोर्ट आहे ते नाईट लँडिंग आहे, तिथले सोयी सुविधा आहे, ते स्ट्रीप वाढवणे आहे. महाराष्ट्रातले अनेक एअरपोर्ट आम्ही डेव्हलप करतोय. त्यामुळे एअर कनेक्टिव्हिटी झाली, रोड कनेक्टिव्हिटी झाली, पोर्ट आम्ही करतोय. त्यामुळे वॉटर कनेक्टिव्हिटी जी आहे ती आम्ही वाढवतोय. आणि त्याचबरोबर रेल्वे जे केंद्र सरकार आम्हाला मदत करत आहे आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहिलं की वंदे भारतच्या ट्रेन असतील, रेल्वे ट्रॅक असतील, मग आमचा त्याच्यामधला सहभाग जो आहे तो आम्ही देतोय. म्हणजे एअर कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी, वॉटर कनेक्टिव्हिटी आणि मेट्रोची कनेक्टिव्हिटी, या कनेक्टिव्हिटीवर आमच्या सरकारने अर्थसंकल्पामध्ये भर दिलेला आहे. आणि त्यामुळे मला वाटतं वाहतुकीचा जो काही प्रश्न आहे तिथं वेळ वाचतो, इंधन वाचतं, पोल्युशन वाचतं. त्याचं उदाहरण एक आपल्या समोर अटल सेतू आणि कोस्टल आहे. त्यामुळे राज्याची प्रगती वेगाने होऊ शकते. शेतकऱ्यांबद्दल देखील खूप आम्ही योजना केल्यात. मी असताना देखील आताही देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली अजितदादांनी आजच्या अर्थसंकल्पात शेतकरी हा केंद्रबिंदू मानला आहे. त्याला देखील आम्ही त्या वाऱ्यावर सोडणार नाही. त्याला एआयच्या वापरामुळे आता राज्यामध्ये प्रगत शेतकरी, आधुनिक शेतकरी ही एक संकल्पना पुढे येते. आणि त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राचा शेतकरी आता प्रगत शेतकरी असणार आहे. आणि हे देखील आमच्यासाठी खूप चांगलं आहे. सिंचन प्रकल्प गेल्या 2.5 वर्षात आम्ही सिंचन प्रकल्प 146 केले. आपण महाविकास आघाडीचं म्हणाल तर हातावर किती होते आपण दिल्या आणि त्यांनी 3 दिल्या होत्या. मग 150 एक प्रमाण आणि 3 याच्यामधला फरक बघा. आणि आता पण विविध पाणी प्रकल्प जे आहे, सिंचन प्रकल्प आहे, एक राज्यामध्ये संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. जलयुक्त शिवार योजना देवेंद्रजींनी सुरू केली, ती महाविकासने बंद केली. मराठवाडा वॉटर ग्रीड देवेंद्रजींच्या काळात सुरू झाला, महाविकास आघाडी बंद केली, ते आम्ही सुरू केली. आणि त्यामुळे पाणी